विश्वगुरुनाथांची वारी ही पंढरीच्या दिशेने ज्या दिवसापासून निघते त्या वारी प्रवासात एक टीम सतत सोबत असते आणि ती टीम नेमकं काय काम करत असते आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया। खरं तर हीच ती टीम आहे। वारी मार्गात काय नेमकं त्यांचं कार्य असतं आणि कशा पद्धतीने या वारीमध्ये ते सहभागी होत असतात। माऊली रामकृष्ण हरी। खरं तर वारी मार्गात आपली संपूर्ण टीम जी ती नेमकं काय कार्य करत असते? याच्यामध्ये आपण त्र्यंबक पासून ते पंढरपूर पर्यंत साधारण 29 तारखेपासून ते आता 25 तारखेपर्यंत आणि 25 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत म्हणजे पंढरपूर पासून परत त्र्यंबक पर्यंत जी दिंडी जाते त्याच्या दिंडी गेल्यानंतर तिथे जे आपला कचरा वगैरे काय जो होतो तो कचरा स्वच्छतेचं काम आपण करतो। त्या गावामध्ये गेल्यानंतर दिंडी गेल्यानंतर त्या गावचं सरपंच ग्रामसेवक यांना आपण त्याची कल्पना देतो। तिथे सर्व स्वच्छता करून झाल्यानंतर जोपर्यंत गावातला पूर्ण कचरा तिथून स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण गावातून जात नाही। ते सर्व झाल्यानंतर आपण पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा पुढच्या विसावाच्या ठिकाणी जातो। असं आपण दिवसातून 3 ते 4 वेळा जिथे जिथे विसावा आहे तिथे स्वच्छता करून आपण ग्रामपंचायतीला ताब्यात देतो। ग्रामपंचायत त्याचं संकलन करून त्याची योग्य ते विल्हेवाट लावतो। असं आमचं कामकाज आहे। खरं तर वारी ज्या वेळेस निघत असते त्या वारी ठिकाणावर ही टीम वारीच्या पाठीमागे असते आणि ज्या ठिकाणी माऊलींच्या नाथांच्या वारीचा मुक्काम असतो किंवा रस्त्यालगत असलेल्या गावाकडनं अनेक जण मदतीचा हात करत असतात आणि त्याच ठिकाणी नेमकं वारकऱ्यांना अल्प उपहार दिला जातो किंवा चहा पाण्याची व्यवस्था केली जाते आणि वारी गेल्यानंतर जो कचरा त्या रस्त्यावरती पडलेला असतो तो कचरा संकलन करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट करण्याचं काम या टीम कडनं केलं जातं। कॅमेरामन तुषार डेप्लेसो, खुशाल पाटील, सोलापूर।